पहिल्या 10 सेकंदांमध्ये जर आपण जनतेचं लक्ष आपल्याकडे वेधू शकलो नाही, तर आपलं भाषण संपलं म्हणून समजा. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही राजकीय भाषण करताय, त्यावेळेस 10 सेकंदांमध्ये तुम्हाला समोरच्या जनतेचं लक्ष तुमच्याकडे वेधणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही तुमच्या भाषणाची सुरुवात हा प्रश्न विचारून सुद्धा करू शकता. जसं की तुम्ही कधी आपल्या तालुक्याचा विचार केलाय का? या तालुक्याला टिंब-टिंब हे आमदार जर लाभले नसते, तर आज जितका विकास आपल्या तालुक्याचा दिसतोय, तेवढा विकास होऊ शकला असता का? आज तुम्ही तालुक्याच्या कोणत्याही गावामध्ये जा, कोणत्याही वाडी वस्तीमध्ये जा आणि पहा तिथले रस्ते कसे आहेत. अतिशय दर्जेदार रस्ते बांधण्याचं काम जर कोणी केलं असेल ना, तर ते साहेबांनी केलं. शासकीय दवाखान्यांची आज तुम्ही अवस्था पहा. अतिशय उत्तम रीतीने त्या इमारती आहेत. सेवा अतिशय उत्तम रीतीने दिल्या जातात. याकडं साहेबांचं अतिशय बारकाईनं लक्ष असतं. म्हणूनच साहेबांच्या पाठीमागं आपल्याला भक्कमपणे उभं राहावं लागेल. मित्रांनो, जर आपण भाषणाची जी सुरुवात आहे, ही जर प्रश्न विचारून जर केली, तर ती लोकांना आवडते आणि राजकीय भाषण करत असताना आपल्या आवाजाची पट्टी ही नेहमी उच्च असायला हवी. धन्यवाद.